हाकेंवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू। हार्वेस्टिंग मालकांनी राज्यव्यापी आंदोलनाचा हा इशारा देण्यात आलेला आहे। आम्ही व्याजाने काढून 10 लाख रुपये दिले। हाकेंच्या आरोपांवर हे प्रत्युत्तर त्यांनी दिले। हाकेंनी आरक्षणापुरतच बोलावं असंही हार्वेस्टर मालकांचं म्हणणं आहे। आरक्षण सोडून हाकेंनी कोणत्याही विषयावर बोलू नये असंही हार्वेस्टर मालक म्हणाले। हाके म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावे त्याबाबतचे, लिखापडी काय केली का? हाके साहेबांना महत्त्वाचा एक मुद्दा आहे। त्यांनी राज्यात सर्वप्रथम त्या आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ते बोलत होते। त्यांनी त्यातच राहावं। ते काय असं राज्य पातळीवरचा काही मोठा नेता नाही। ते अजून आम्ही म्हणजे एवढं रस्त्यावर उतरलो नाही। फक्त अजून आमची अपेक्षा आहे आमचं 2 पैसे मिळावतं। आणि हाके साहेबांना जर वाटत असेल आम्ही 2 पैसे मिळायसाठी करतोय आम्ही न देता, मग आम्ही 25 लाखाचा पण आकडा घेतला असता, 30 लाखाचा घेतला असता। 8च लाख कशाला म्हणतोय बाबा? आम्ही आमचं 8च लाख घेतले तर आमचं 8च लाख मिळावतं ही आमची तळमळीची विनंती आहे। आता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केलाय। पाटील साहेबांनी आमचं सगळं जबाब घेतले। एक आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या मशीन मालकांचं बऱ्याचशा जबाब घेतलेला आहे त्यांनी। आणि त्यांना आम्ही FIR करण्याबद्दल विचारलं असता म्हणजे आम्ही त्या पुराव्याची चौकशी करतोय आणि नंतर FIR दाखल करून घेतो म्हणतोय। जर आमची FIR नाही दाखल केली तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन हार्वेस्टर मालकांचं करण्याच्या तयारीत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9।